तर जळगाव जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवरती पाचोरा इथल्या वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी व्यक्तींची विचारपूस केली आहे। यावेळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सुद्धा त्यांच्या सोबत होते। तर सध्या जी आपण दृश्य बघतोय ती हॉस्पिटलमधली आहे, ज्या ठिकाणी जखमींना ॲडमिट करण्यात आलेलं आहे, त्यांना उपचार दिले जात आहेत। यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी व्यक्तींची विचारपूस केलेली आहे। यावेळेला त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सुद्धा उपस्थित होते। दुर्दैवी घटना आज दुपारी 4:30 ते 5:45च्या सुमारास या ठिकाणी घडली। पाचोरा, जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या बरदाड्या हडसणच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्पक एक्सप्रेस येत होती। त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की पॅन्ट्रीमध्ये काहीतरी आग लागली, धूर निघतोय, त्याला लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या। एक 20-25 लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेनखाली काही लोक तर अतिशय वाईट पद्धतीने चिरडले गेलेत। जवळपास मला वाटतं 10 ते 11 जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत। तर या संदर्भातलाच नवीन अपडेट समोर येतोय। रेल्वे जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच आग लागल्याचा आरडाओरडा करण्यात आलेला आहे। आग लागली, चेन खेचा असं कर्मचारीच ओरडलेले आहेत। प्रत्यक्षदर्शींनी हा मोठा दावा केलेला आहे। जळगाव रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मोठी बातमी समोर येते आहे। रेल्वेमध्ये जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आग लागल्याचा आरडाओरडा करण्यात आलेला आहे, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय। याच कर्मचाऱ्यांनी आग लागली, चेन खेचा असं सांगितल्याचं प्रवाशांमध्ये त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं। लखनऊ से ट्रेन लेके हम लोग कल्याण जा रहे थे। तो क्या हुआ, मतलब एग्जैक्ट ट्रेन में क्या हल्ला मचा, कैसे हुआ सब? वो जो खाना वाना देने आते ना, हाँ, उन्होंने आगे गए, वो लोग फिर रिटर्न आके बोलते हैं चेन खींचो, आग लग गई आग लग गई। उसमें हम लोग आगे वाले डब्बे मतलब जिधर दरवाज़ा था उधर ही बैठे थे, तो धक्के में हम लोग सब लोग गिरने लगे। तो ये लोग आगे चले गए, इन लोग को मैं खींच के बाहर कर दिया और नीचे उतरने के बाद वो ट्रेन के पटरी से हटा दिया, लेकिन वो दादी उधर आ गई सब लोग। तो मतलब ये आपको आग लगी, ये पहले रेल के जो लोग होते हैं, हाँ, उन्होंने जो चिल्ला खाना चिल्ला वगैरह देते, उन्होंने बताया कि पहले? चिल्ला के बोलने लगे चेन खींचो ये खींचो, उसी गाड़ी में हो गया। लखनऊ से मुंबई जा रहे थे, वहाँ पे फिर अचानक पता चला कि आग लग गई। तो किसने बताया मतलब आग लगी ऐसा हल्ला हुआ। गाड़ी में? कितने हाँ, बजे? अरे यही लगभग 3-4 बजे की बात है शायद। तो सब लोग भागने लगे, मेरा भाई भी था, वो भी उधर भागा। हम लोग फिर बाद में उतरे गए, उसको हेरने लगे तो वो पड़ा था, तब मिला हम लोग को। कम से कम 5 बजे के आसपास तो बोला कि गाड़ी में आग भी लग गया, तो रस्सी भी खींच के सब लोग भागने लगे थे। तो उधर पीछे से गाड़ी आ रहा है, किसी को मालूम नहीं पड़ा। जो दाएं साइड में उतरे थे वो सब बच गए, जो बाएं साइड में उतरे थे ना वो सब लोग गए। तो पीछे से गाड़ी आ रहा था, किसी को मालूम नहीं पड़ा। पुढची बातमी बघूया। अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यावरून राजकारण चांगलंच रंगलेलं आहे। भाजप नेते आणि राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सैफवरती झालेल्या हल्ल्यावरती अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। सैफच्या घरी शिरलेला बांगलादेशी होता, त्याच्यावरती झालेला हल्ला संशयास्पद वाटत असल्याचा गंभीर आरोप मंत्री नितेश राणेंनी केलेला आहे। त्याने स्वतः चाकू मारून घेतला की काय असा थेट आरोप राणेंनी केलाय। बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये, त्या सैफ अली खानच्या घरात घुसले, म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाट लेकी जाऊ आम्हाला जायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून नाचतंय ते। आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंह
राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. तिला बरोबर सैफ अली खानची चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे. कधी कुठला हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले? अभिनेता सैफ अली खानवरती घरात घुसून चाकू हल्ला झाला होता. मात्र या हल्ल्याप्रकरणी आता संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. पण या सगळ्याबाबत आता शिवसेना शिंदेच्या पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी थेट संशय व्यक्त केलेला आहे. सैफ अली खान जेव्हा रुग्णालयातून त्याच्या घरी आला तेव्हा तो चालत चालत त्याच्या बिल्डिंगमध्ये शिरला. यावरूनच निरुपम यांनी संशय व्यक्त करत ट्विट केलेलं आहे. 21 जानेवारीला रुग्णालयातून निघाल्यानंतर सैफ लगेचच एवढा फिट कसा, फक्त 5 दिवसात कमाल आहे, असं संशयास्पद ट्विट निरुपम यांनी केल्याने नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. उसके बाद वो इलाज इतना बढ़िया था, या मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि 4 दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कूदते अपने घर लौट आते हैं. तो मेरे मन में कुछ सवाल उठा कि क्या सैफ फिजिकली इतने फिट है, उसकी वजह से रिकवर किए इतना फास्ट, वो जिम जाते हैं इसकी वजह से रिकवर किए फास्ट, या कोई और कारण है? अब बताया जाना चाहिए कि जो हमला था वो कितना घातक था.